नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण गट क आणि गट ब साठीचे या ठिकाणी फ्री सिरीज चालू केलेली आहे गणित बुद्धिमत्ताची। तर त्यामध्ये आता आपण मॅथ्सचे काही टॉपिक बघितले, तर आज मी बुद्धिमत्ताचा टॉपिक घेतोय। तर तुलना हा जो आपला टॉपिक आहे, इंग्लिशमध्ये त्याला आपण कंपॅरिझन म्हणतो। तर याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आपल्याला आज करायचे। पहिला क्वेश्चन तुमच्या समोर दिसतोय, एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान आहे। आता हे वाचून आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं, तर यासाठी सिंपल आपण काय करायचं, डायरेक्ट एक रेष अशी मारायची आणि जे पण वाक्य या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला मांडायचे आकृतीद्वारे, म्हणजे क्लिअर कट आपला आन्सर येऊन जातं, आपण कन्फ्यूज होत नाही। आता पहिलं वाक्य, एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान आहे। मग वसंत, इथे आपण दिलं वसंतचं नाव, वसंत वैभवपेक्षा लहान आहे म्हणजे वैभव मोठा झाला। वसंत हा वैभवपेक्षा लहान आहे, वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे, तर त्यांचा याच्याशी काही संबंध येत नाहीये। पण इथे वाक्य आहे वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे। मग वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे म्हणजे सुनंदा इथे येईल लहान। आता सुनंदा आणि वासंतीचं वाक्य इथे जोडलं गेलंय, वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे, तर वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे, पण इथे एक वाक्य वासंती वसंतापेक्षा लहान आहे, म्हणजे वासंती इथे मध्ये येणार। वासंती ही सुनंदापेक्षा मोठी आली, पण वसंतपेक्षा काय आली, लहान आली। मग आता या ठिकाणी तुम्हाला विचारले सर्वात मोठे कोण, तर सर्वात मोठे म्हणजे आपल्याला या ठिकाणी लाईन दिसते वैभवची, झालं उत्तर। तर ही एक पद्धत आहे माझी की अशा पद्धतीने डायरेक्ट करायचं, नाहीतर मग बाकी आता काही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, काही जण असं कंपॅरिझनचं लिहितात, पण मला तर ही सगळ्यात सोपी वाटते। डायरेक्ट रेष काढायची, उभ्या त्यांच्या मांडणी करायच्या, कंपॅरिझन आपल्याला समोरासमोर दिसतं। सगळ्यात छोटं कोणी सुनंदा, सगळ्यात मोठं कोणी वैभव। आता इथे मिडलमध्ये कोण असेल असं विचारलं तर मिडलमध्ये कोण आहे असं सांगता येत नाही, कारण चारच लोक आहेत, पाच असल्यावर मिडलमध्ये कोण आहे विचारलं जातं। याच्याशी रिलेटेड वेगवेगळे प्रश्न आपल्याला पुढे बघायचे। बघा, कोणाला काय डाऊट असेल तर एकदा चेक करून घ्या डायग्राम मध्ये। चला पुढे, श हा य पेक्षा श्रीमंत। आता परत आपण डायरेक्ट बनवून घेऊ, श हा य पेक्षा श्रीमंत, तर य पेक्षा श हा श्रीमंत आहे। झ हा श पेक्षा श्रीमंत, झ हा श पेक्षा श्रीमंत आहे। म हा झ पेक्षा श्रीमंत, म हा झ पेक्षा श्रीमंत। न हा सर्वात अधिक श्रीमंत, म्हणजे इथे तर त्यांनी डायरेक्ट लाईन मध्येच दिलेलं आहे। त्या श्रीमंताच्या तुलनेत मध्यस्थानी, जसं मी म्हटलेलं मध्यस्थानी कोण येईल, झालं। पाच लोक असतील तर असा प्रश्न विचारला जातो, मध्यस्थानी झ आहे, असा क्रम आला तुमचा। गट क साठी म्हणजे असे क्वेश्चन पोलीस भरती वगैरे मध्ये पण खूप ठिकाणी आधी येऊन गेलेले आहेत, हळूहळू डिफिकल्टी लेवल वाढत जाईल। चलो, याला आता जास्त वेळ नाही घालवत मी, पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ। जर राधा सुनीतापेक्षा तरुण पण रीतापेक्षा मोठी आहे, तर हे वाक्य वाचण्यात लगे वेळ घालवायचं नाही, डायरेक्ट बनवायलाच घ्यायचं वाक्य वाचता वाचता। जर राधा सुनीतापेक्षा तरुण पण रीतापेक्षा मोठी, आता इथे आहे राधा सुनीतापेक्षा तरुण, सुनीतापेक्षा तरुण, आता तरुण म्हणजे लहान येईल ना, तर कुठे कुठे मुलं चुकतात यामध्ये। सुनीतापेक्षा तरुण पण रीतापेक्षा मोठी, म्हणजे रीता इथे आली, रीतापेक्षा राधावरती आणि नंतर सुनीता आलं। आता रीता गीतापेक्षा मोठी आहे, झालं, मग गीता तर इकडे येईल। श्याम रीतापेक्षा मोठा आहे पण राधापेक्षा तरुण आहे, म्हणजे इथे मध्ये आला श्याम, कारण राधापेक्षा तरुण म्हणजे बारीक येईल, पण रीतापेक्षा मोठा, मग तिथे श्याम आला। आता काय विचारले, सर्वात तरुण कोण, झालं उत्तर गीता। तीन प्रश्न घेतले, पहिल्यामध्ये काय परत दाखवतो, ज्यांना जे आता लेट जॉईन झाले असेल त्यांनी बघा। पहिल्यामध्ये काय विचारलेलं, सगळ्यात मोठा कोण, इथे आलं उत्तर वैभव। त्यानंतर दुसऱ्या क्वेश्चन मध्ये विचारलेलं मध्यस्थानी कोण येईल, तर इथे झ असं उत्तर आलेलं आहे, आणि इथे विचारलेलं सगळ्यात लहान कोण, गीता। तिन्ही प्रश्नांमध्ये एकच अप्रोच, सरळ रेष मारायची, डायरेक्ट आपण या ठिकाणी बाण दाखवले, उंच आणि बुटका आपल्याला यामध्ये कळतं। आणि एका ठिकाणी हाईटचं विचारलं, एका ठिकाणी तुम्हाला वयानुसार विचारलं, कधी वजनानुसार विचारतात, कमी वजन जास्त वजन, तर याला आपण तुलना म्हटलं। या चॅप्टरला कम्पेअर केलं जातं 4-5 लोकांमध्ये, मोस्ट ऑफ द 4-5 लोक असतात या क्वेश्चन्स मध्ये। आता इथे बघा चार पिशव्या दिलेल्या आहेत, आता हे वजनाचं दिलेलं आहे,
TSVW प्रत्येकाचे वजन भिन्न भिन्न आहे. टीचे वजन फक्त एस पेक्षा कमी आहे, मग एस पेक्षा टी कमी. आता फक्त शब्द आलेला आहे, फक्त आलेलं म्हणजे टी एस पेक्षा कमी, म्हणजे त्याच्यापेक्षा अजून कोणापेक्षाही कमी नाही येतो. आता हे झालं, VW पेक्षा हलकी आहे, WT पेक्षा हलकी आहे. आता हे वाक्य आपल्यासाठी कनेक्टिंग आहे. W ही टी पेक्षा हलकी, W ही टी पेक्षा हलकी, आणि इथे दिलेलं VW पेक्षा हलकी, VW पेक्षा हलकी. झाला क्रम. सर्वात हलकी पिशवी कोणती? V. आलं उत्तर. एकदम सिंपल. आता मी काही ठिकाणी बघितलं की असे लिहितात लोक, V मग त्यापेक्षा W मग T. तर हे असं लिहिण्यामध्ये ना मुलाला या साईन मध्येच कन्फ्युजन होतं. छोटी साईन, मोठी साईन, लेस दॅन, ग्रेटर दॅन, कशाला एवढं टेन्शन घ्यायचं, डायरेक्ट मान बनवा. बघा असे वेगवेगळे चॅप्टर्स मला तुमच्याकडनं करून घ्यायचे, त्यामुळे तुम्ही कमेंट करा, तुमचा रिस्पॉन्स जसा असेल तसे नवीन नवीन चॅप्टर मी घेईन. इयत्ता 9वीच्या परीक्षेत ए हा गुणानुक्रमे बीच्या खाली होता. आता डायरेक्ट करू आपण. आता हे वर खाली दिले, ए हा बीच्या खाली आहे ए. सी हा एच्या वर पण डीच्या खाली होता. आता सी हा एच्या वर आहे पण डीच्या खाली, पण मग हे डी सी असं असेल जर असं आपण पकडलं. आता काय म्हटलेले, ई हा डीच्या वर होता. आता ई हा डीच्या वर होता, तर सर्वात खालचा क्रमांक कोण? ए झालं. आता इथे एक कन्फ्युजन काय आहे की हे ईडीसी इथे आहे का बीच्या वरती, त्याचं काय रिलेशन आपल्याला दिलं नाही. जर या प्रश्नात विचारलं असतं की सगळ्यात वरती क्रमांक कोणाचा आलाय, तर आपण या ठिकाणी उत्तर देणार माहिती अपूर्ण आहे. काही जण म्हणतील कसं काय, कारण एच्या वर, आता इथे जे शब्द आहे सी हा एच्या वर आहे, तर हे असं पण येऊ शकतं, जे असं आपण लिहितोय हे असं पण येऊ शकतं, किंवा हे असं पण येऊ शकतं. हा क्रम फिक्स राहणार आहे ईडीसीचा, पण हा ईडीसीचा क्रम हा बीच्या खाली आहे का बीच्या वर हे इथे स्पष्ट सांगितलेलं नाहीये त्यांनी. कारण वरचा अर्थ वेगळा आहे. त्वरित वर म्हटलं की लगेच चिटकून, वर म्हटलं की वर कुठे पण असू शकतं. आता मी समजा 5व्या माळ्यावर राहतो आणि मी म्हटलं माझा मित्र माझ्या बिल्डिंगमध्ये पण माझ्यापेक्षा वरच्या माळ्यावर राहतो, मग 5व्याच्या वरच्या माळ्यावर 6, 7, 8 जर 10 माळ्याची बिल्डिंग आहे तर किती चान्सेस आहे. पण जर मी म्हटलं तो लगेचच वरती राहतो माझ्या त्वरित वर, म्हणजे 5व्याच्या त्वरित वर काय येईल 6वं, तर असं असतं. म्हणजे या प्रश्नामध्ये जर त्यांनी विचारलं असतं सगळ्यात जास्त मार्क कोणाला आहेत, तर आपल्याला सांगता आलं नसतं. हे पण लक्षात घ्या. सगळ्यात कमी मार्क कोणाला आहेत हे सांगता येतं, कारण डेफिनेटली एच खाली राहणार आहे काही झालं तरी. क्लिअर आहे सगळ्यांना? आता पुढे जाऊयात आपण. 5 मुलांनी शर्यतीत भाग घेतला. राज मोहितच्या पुढे परंतु गौरवच्या मागे राहिला. आता राज मोहितच्या पुढे, राज हा मोहितच्या पुढे पण गौरवच्या मागे, तर गौरवच्या मागे आलेला आहे. आशिष सचिनच्या पुढे पण मोहितच्या मागे. बघा, आशिष सचिनच्या पुढे पण मोहितच्या मागे आशिष, पण तो काय सचिनच्या पुढे आहे, तो. झाला क्रम. शर्यत कोणी जिंकली? गौरव. गट क च्या हिशोबाने हे प्रश्न आपण घेतोय. तुमची जी पूर्व परीक्षा त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन भेटू शकतात, आणि स्टार्टिंगचे क्वेश्चन थोडी इझी आहेत आपल्याकडे. डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन पण मी पुढे घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. चला, आता हे मार्क्स वाला एक परत आलेले आता. तर आपल्याला हे बघायचे काय विचारले, सर्वात जास्त मार्क कोणाला आहेत. आता परत तसंच, रामचे मार्क राणीपेक्षा जास्त, राणीपेक्षा जास्त राम. पूर्ण नाव लिहायची गरज नाही, आता तुम्हाला शिकवतो म्हणून मी लिहितोय. एक्झाममध्ये तुम्ही शॉर्टकटमध्ये लिहा. राणीपेक्षा रामचे मार्क जास्त, राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी, रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त. हे वाक्य, रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त. पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहे, पण इथे दिलेले रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहे, म्हणजे इथे मध्ये पद्मा येईल. कारण जे वाक्य आहे पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहे, रत्नाचे मार्क पद्मापेक्षा अधिक आहेत. मग आता सगळ्यात जास्त मार्क कोणाला आहेत? रत्ना. लाईननुसार जर आपण बघितलं तर रत्नाला आहे. आणि सगळ्यात कमी मार्क विचारलं असतं तर राणी आलं असतं. 4च जण आहे त्यामध्ये.
चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. आता सर्वात लहान कोण, वयाप्रमाणे मध्यभागी कोण. आता इथे मी एकाच प्रश्नामध्ये दोन तुम्हाला उत्तर विचारलेली आहेत. आरती सानियापेक्षा मोठी आहे, तर सानियापेक्षा आरती मोठी आहे. सानियापेक्षा आरती मोठी आहे. आरती सानियापेक्षा मोठी आहे, पहिली ओळ झाली. मुस्कान आरतीपेक्षा मोठी आहे. मुस्कान आरतीपेक्षा मोठी आहे, पण कशिशपेक्षा लहान आहे. आणि कशिश सानियापेक्षा मोठी आहे. आता हे वाक्यांमध्ये मुलं कन्फ्यूज होत आहेत. आता आरतीपेक्षा मोठी आहे मुस्कान, पण कशिशपेक्षा लहान आहे. म्हणजे कशिश, आता हे दिलेले कशिश सानियापेक्षा मोठी आहे, डेफिनेटली मोठीच आहे. त्यानंतर अजून दिलेले सानिया मुस्कानपेक्षा लहान आहे, तर सानिया मुस्कानपेक्षा लहान आहे हे तो ऑलरेडी दिसते. गार्गी सगळ्यात मोठी आहे, गार्गी सगळ्यात मोठी आहे. तर आता सर्वात लहान कोण, तर सर्वात लहान कोण सानिया. सानिया ही सर्वात लहान आली. सर्वात मोठी तर त्यांनीच लिहून दिलेली गार्गी. आणि आपल्याला विचारलं मध्यभागी कोण, तर मध्यभागी आपल्याला दिसते. मध्यभागी कोणाचं नाव येते, मुस्कानचं. तुम्हाला परीक्षेमध्ये असं एका प्रश्नामध्ये दोन नाही विचारणार, पण मी तुम्हाला इथे दाखवलं, कारण डायग्राम बनवलेली, तर त्या डायग्राम मध्ये दोन उत्तर आपली काढली, तर म्हणून मी इथे दोन प्रश्न दिले होते तुम्हाला. बघून घ्या, कुणाला, मला तर नाही वाटत काय डाऊट असेल. एकाच टाईपमध्ये आपण करतोय, प्रत्येक प्रश्नासाठी एकच सेम टाईप घेतलेला, काही त्यामध्ये चेंजेस केलेले नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे, आता हा क्वेश्चन तुम्हाला थोडासा कन्फ्युजिंग वाटेल. आता ह्याला करायची एक वेगळी पद्धत आहे, त्याला आम्ही इनइक्वॅलिटी म्हणतो. इनइक्वॅलिटीचं चॅप्टर मी शिकवलेलं आहे माझ्या बॅचमध्ये. तुम्ही पाहिलं नसेल तर बॅच जॉईन करावी लागेल, तेव्हा तुम्हाला सापडेल ते. तर या क्वेश्चनला करत असताना थोडंसं इनइक्वॅलिटीचा वापर आम्ही करतो. आता पहिलं इथे विधान दिलेलं आहे, एकतर ए आणि बी एकाच वयाचे आहेत किंवा ए बी पेक्षा मोठा आहे. आता एकतर एकाच वयाचे आहेत तर आपण लिहितो इक्वल, किंवा ए बी पेक्षा मोठा आहे, ए बी पेक्षा मोठा आहे. मग आता ही दोन चिन्ह जी असतात, एक आहे इक्वलचं आणि एक आहे ग्रेटरचं. मग यांना जर आपण एकत्र केलं तर आपल्याला हे चिन्ह सापडतं. मग आपल्याला हे रिलेशन भेटलं. ए आणि बी एकतर म्हणजे सेम आहेत किंवा ए बी पेक्षा मोठा आहे, असं आपल्याला यावरनं कळलं. मग तसंच आपल्याला बाकीचे वाक्य बनवायचे. सी डी एका वयाचे आहेत किंवा डी सी पेक्षा मोठा आहे. मग आपण तसं बनवू, डी सी पेक्षा मोठा आहे किंवा एकाच वयाचे आहेत, तर हे एक वाक्य बनलं. पुढे दिलेले सी पेक्षा बी वयाने मोठा आहे, सी पेक्षा बी वयाने मोठा आहे, म्हणजे बी हा मोठा आहे सी पेक्षा. तर असं आपण म्हणू विधान 1, विधान 2 आणि विधान 3. तर 3 विधानं आपल्याला मिळाली. मॅथमॅटिकली आपण ही 3 विधानं तयार केली. आता आपल्याला 4 पर्याय दिलेले, तर यापैकी कुठलं बरोबर आहे ते आपल्याला बघायचं. मग आता याच्यासाठी काय करतो आम्ही, याची मांडणी करायची क्रमाने. आता इथे आपल्याकडे ए दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल, की आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी ए दिलेलं आहे, ए कडे मोठी साईड आणि इथे दिलेलं आहे बी. त्यानंतर बी कडे मोठी साईड आणि इथे दिलेलं आहे सी. त्यानंतर सी कडे छोटी साईड आणि आपल्याला दिलेलं आहे डी. तर हे आपलं असं इक्वेशन बनलं. आपण या तिघांना एकत्र केलं, एचं बी बरोबर रिलेशन, त्यानंतर बीचं सी बरोबर आणि सीचं डी बरोबर. मग ह्या तिघांचं एक वाक्य आपण बनवलं. आता या वाक्यानुसार हे आपल्याला चेक करायचंय. तर पहिलं म्हटले बी पेक्षा ए मोठा आहे, बी पेक्षा ए मोठा आहे, पण इक्वल पण असू शकतो. डायरेक्ट मोठा आहे हे आपण नाही म्हणू शकत, म्हणून याला कट केला. बी डी एकाच वयाचे आहेत, कुठल्या अँगलनी दिसतात एकाच वयाचे, नाही दिसत. सी पेक्षा डी वयाने मोठा आहे, सी पेक्षा डी वयाने मोठा आहे पण इक्वल पण असू शकतो. सी पेक्षा ए वयाने मोठा आहे. आता सी पेक्षा ए वयाने मोठा आहे हे जर म्हटलं तर हे डेफिनेटली बरोबर आहे. आता काही जण म्हणतील कसं, जर इथे नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला कळेल. कारण समजा आता मी ए ची व्हॅल्यू धरली 5, तर बी ची व्हॅल्यू पण 5 येईल किंवा बी ची व्हॅल्यू 4 येईल. कारण तो त्याच्या एवढा असेल तर 5च येईल आणि त्याच्यापेक्षा लहान असेल तर 4 येईल. आणि आपल्याला सी जर दिलेलं आहे, सी हा 4 पेक्षा लहान, आता सी समजा 3 आहे, मग 5 आणि 3चं रिलेशन बघितलं तर ए हा डेफिनेटली मोठा आहे सी पेक्षा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथे तुमचा बरोबर येतो. तर हे असे प्रश्न कन्फ्युजिंग वाले मुलांना सॉल्व्ह करता येत नाही, पण त्यासाठी ही एक सिंपल टेक्निक मी काढलेली. व्यवस्थित बघून घ्या, 2 मिनिटं घ्या, पूर्ण बघा. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला सांगा, एकदा चेक करा तुमच्यासाठी हा डिफिकल्ट क्वेश्चन असेल तर.
चला आता बघूयात पुढे. 4 मित्र ABCD यांच्यामध्ये विशिष्ट रक्कम अशा पद्धतीने वाटली जाते की ए ला बी पेक्षा 1 ने कमी, ए ला बी पेक्षा 1 कमी मिळाली, सी ला डी पेक्षा 5 ने जास्त, डी ला बी पेक्षा 3 ने जास्त, डी ला बी पेक्षा 3 जास्त आणि सी ला डी पेक्षा 5 जास्त, सी ला डी पेक्षा 5 जास्त. तर अशा पद्धतीने मिळते. तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळेल? डेफिनेटली ए. तर या क्वेश्चनमध्ये किती कमी मिळते काय मिळते हे दिलं नाहीये, पण तुम्हाला जर असं विचारलं किती कमी मिळते तर मग तिथे आपल्याला काय करावं लागेल, लिहावं लागेल. आता समजा मी बी ला एक्स पकडलो, बी ला एक्स रुपये मिळतात, तर याला 1 रुपया कमी मिळतो म्हणजे एक्स वजा 1. याला बी पेक्षा 3 रुपये जास्त मिळतात म्हणजे याला मिळतील x अधिक 3. आणि याला आपल्याला दिलेले की डी पेक्षा 5 रुपये म्हणजे जास्त मिळतात, तर मग x अधिक 3 मध्ये 5 जास्त होतील, तर मग याला x अधिक 8 मिळतील. तर तुम्हाला असं कंपॅरिझन मध्ये विचारलं पण जाऊ शकतो ए आणि सी मधला गॅप. मग ए आणि सी मधला गॅप 9 रुपयाचा येईल, यांच्यामधला गॅप 8 रुपयाचा येईल. तर असं पण केलं जाऊ शकतं जर क्वेश्चनला थोडं चेंज करायचं असेल तर. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. गोट्यांच्या एका खोक्यामध्ये लाल गोट्यांपेक्षा 3 पांढऱ्या गोट्या कमी आहेत. आता हे थोडंसं वेगळं क्वेश्चन बघा. एका खोक्यामध्ये लाल गोट्यांपेक्षा 3 पांढऱ्या गोट्या कमी आहेत आणि हिरव्या गोट्यांपेक्षा 5 पांढऱ्या गोट्या जास्त आहेत. जर त्या खोक्यात 10 पांढऱ्या गोट्या असतील तर आपल्याला पांढऱ्या गोट्या म्हणजे पांढरा कलर, तर पांढऱ्या कलरच्या गोट्या किती दिलेल्या आहेत? 10. आता त्या वाक्याला कनेक्ट करा. आता इथे म्हटलेले लाल गोट्यांपेक्षा 3 पांढऱ्या गोट्या कमी आहेत, लाल गोट्यांपेक्षा 3 पांढऱ्या गोट्या कमी आहेत म्हणजे लाल किती असले पाहिजेत? 13, कारण याच्यापेक्षा हे 3 कमी आहेत ना. त्यानंतर दिलेले आणि हिरव्या गोट्यांपेक्षा 5 पांढऱ्या गोट्या जास्त आहेत म्हणजे साहजिकच हिरव्या गोट्या किती असतील? 5, कारण यांच्यापेक्षा 5 जास्त आहेत. मग आता आपल्याला विचारलं एकूण गोट्या किती, तर यांना जर ऍड केलं 13 आणि 5 18 आणि 10 28 झालं. वाचन कौशल्य, बाकी काही नाही, इक्वेशन बनवा काय नाही, वाचायचंय फक्त. आपल्याला हा आकडा दिलाय, हा आपला मेन पॉईंट आहे, 10 पांढऱ्या गोट्या. तर हे लाल काय आहेत? लाल गोट्यांपेक्षा 3 पांढऱ्या गोट्या कमी आहेत. तर 3 पांढऱ्या गोट्या कमी आहेत लालपेक्षा म्हणजे लाल 3 जास्त आहेत म्हणजे लाल 13 आहेत आणि हिरव्या गोट्यांपेक्षा 5 पांढऱ्या कमी आहेत, 5 पांढऱ्या गोट्या जास्त आहेत सॉरी. मग हे पांढऱ्या जर 10 आहेत तर त्यापेक्षा हिरव्या 5 कमी म्हणजे 5 असतील आणि या सगळ्यांची ऍडिशन केल्यावर काय येणार? 28. काही जर म्हणतो सर स्टेप हायच नाही तर स्टेप कुठनं द्यायची? डायरेक्ट वाचायचंय, स्टेप कुठनं आणायची? वाचून फक्त लिहायचंय यामध्ये. आता बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन. गीता तिची चुलत बहीण मीनापेक्षा मोठी आहे. मीनाचा भाऊ बिपिन हा गीतापेक्षा मोठा आहे. समजा जर आपण असं मांडलं गीता चुलत बहीण मीनापेक्षा मोठी आहे, तर मीनापेक्षा गीता मोठी. मीनाचा भाऊ बिपिन हा गीतापेक्षा मोठा आहे, मीनाचा भाऊ बिपिन हा गीतापेक्षा मोठा आहे. ज्यावेळी मीना बिपिन गीताला भेटतात त्यावेळी त्यांना बुद्धिबळ खेळणे आवडते. गीतापेक्षा मीना हा खेळ जास्त वेळा जिंकते. कोणता निष्कर्ष वरील माहितीशी तर्कसंगत आहे? बुद्धिबळ खेळत असताना बिपिन वारंवार हरतो, असं काही इथे म्हटलेलं नाहीये. तिघांमध्ये गीता ही सर्वात मोठी आहे. चूक. गीताला खेळात हरणे आवडत नाही असं कोणी सांगितले? मीना ही तिघांमध्ये सर्वात तरुण आहे. झालं उत्तर. हे बुद्धिबळ फक्त असं इरलेव्हेंट टाकले त्याच्यामध्ये म्हणजे मुलांच्या मनामध्ये काहीतरी डाऊट क्लिअर करायला. हे डाऊट क्लिअर करण्यापेक्षा डाऊट टाकण्यासाठी म्हणजे काहीतरी शंका टाकली की मुलाला वाटेल की काहीतरी बुद्धिबळ दिलेलं आहे. ते बुद्धिबळ फक्त असंच दिले की ते मित्र म्हणजे ते चुलत बहीण आणि भाऊ बहीण ते खेळत आहेत. मग एखादं कोणतरी हरतंय कोणतरी जिंकतंय तर त्याच्यामध्ये असं दिलेलं नाही ना की आवडतं हरायला, आवडत नाही हरायला. ते यांचं काय नाही, डायरेक्ट हे वाक्य मीना सगळ्यात तरुण. चला आता हा एक लास्ट क्वेश्चन आपल्याला घ्यायचा आहे. मी अजून भरपूर क्वेश्चन आहेत पण हा एक ठेवलेला आहे तुमच्यासाठी. बघा जसं आता काहींना वाटत असेल एवढं इझी आहे तर ते इझी मध्ये असे पण क्वेश्चन असतात. आता इथे काय आहे, इथे एक माहिती दिली, या माहितीची आपल्याला मांडणी करायची आणि आपल्याला विचारलेलं काय ते बघायचंय. कोणत्या दिवशी अतुलने दोघांना वेळ दिलेली आहे? मग आता अतुलने दोघांना वेळ दिली तर हे काय? अतुल हे व्यक्तिगत नृत्य प्रशिक्षक आहे. मराठी कळत नसेल तर सांगतो, डान्स ट्रेनर. नृत्य प्रशिक्षक म्हणजे डान्स ट्रेनर आणि व्यक्तिगत म्हणजे पर्सनल डान्स ट्रेनर. आता पर्सनल डान्स ट्रेनर आहे तर त्यांनी काय केलंय, पुढच्या आठवड्यात बुधवार ते रविवार ग्राहक आरक्षित केले.
ग्राहक आरक्षित केले म्हणजे प्रत्येकाला एक एक दिवस स्लॉट दिला, तू या दिवशी ये रे, तू या दिवशी ये. तर आता अशा गणितांमध्ये लक्षात घ्यायचं की बुधवार ते रविवार हे आपल्याला दिलेले, तर पहिले ते लिहून घ्यायचं. मग आता इथे मी लिहिलं बुधवार, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे, म्हणजे हे 5 दिवस आहेत. 1 2 3 4 5. आता काय म्हणताय, तर त्याने दिनाच्या 2 दिवस आधी मधू, आता इथून चालू झाली माहिती, दिनाच्या 2 दिवस आधी मधू वगैरे अशी सगळी माहिती दिलेली आहे. तर आता हे माहिती तुम्हाला लाईनमध्ये याच्यामध्ये मांडायचा असा काही रूल नसतो. आपण बघायचं की जी परफेक्ट माहिती आहे, जिने आपल्याला काहीतरी म्हणजे यामध्ये ब्रेक थ्रू मिळेल, ती माहिती पहिले घ्या. आता मला इथे डायरेक्ट एक वाक्य दिसतंय, मधू बुधवारी प्रशिक्षण घेणार आहे, तर मला मधूचं डायरेक्ट माहिती आहे, तर मी पहिले त्याचं लिहिणार. इथे काय क्रमाने लिहा वगैरे असं काही नाही, तर मधूचं लिहून घेतलं आपण. आता यामध्ये आपण अजून मधूशी रिलेटेड वाक्य बघू. आता इथे दिलेलं आहे, सरते शेवटी शिवला मधूच्या 4 दिवसानंतर वेळ दिला. मधूच्या 4 दिवसानंतर 1 2 3 4, म्हणजे इथे शिवला वेळ दिलेला आहे, म्हणजे हे पण वाक्य बसलं आपलं. म्हणजे हे 2 वाक्य आपले वापरले गेले. आता आपण बाकीच्यांना त्यामध्ये बसूयात. दिनाच्या 2 दिवस आधी मधू प्रशिक्षण घेणार आहे, झालं. दिनाच्या 2 दिवस आधी मधू, दिनाच्या 2 दिवस आधी म्हणजे दिना इथे आला, 1 2 दिवस आधी मधू, म्हणजे ते वाक्य बसलं. चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी आहे. बघा हे वाक्य इम्पॉर्टंट आहे. चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी आहे, जो दिनाच्या नंतर 1 दिवस आणि ललिताच्या 1 दिवस आधी येणार आहे. चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी आहे, जो दिनानंतर 1 दिवस, दिनानंतर 1 दिवस, सॉरी इथे दिनानंतर, नंतर म्हणजे इथे दिनानंतर 1 दिवस, आणि आपल्याला म्हणजे चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी आहे, म्हणजे इथे चंदा येईल. चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी आहे, जो दिनाच्या नंतर 1 दिवस आहे, आणि ललिताच्या 1 दिवस आधी आहे. ललिताच्या 1 दिवस आधी आहे, दिनाच्या 1 दिवस नंतर आहे, आणि चंदाचे आरक्षण तर आपण म्हटलेले मिकीच्या 2 दिवस. तर हे असं बसतंय बघा. मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे, संडे येणार, कोणत्या दिवशी दोघांना वेळ दिला. तर हे असं माहिती वाचायची, मांडली, झालं. तर हा असा जर टॉपिक मी घेतला, असेच आपल्याला सगळे टॉपिक घ्यायचे, पण तुमचा रिस्पॉन्स गरजेचा आहे. तुम्ही रिस्पॉन्स द्या, कमेंटमध्ये मला सांगा. आता यामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न पण सॉल्व्ह करायला देतो. आता हा एक प्रश्न इथे दिलेला आहे बघा, त्यानंतर हा एक प्रश्न आपल्याकडे आहे. तर हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकत असाल तर हा बघा, इथे तुम्हाला दिलेले PQRS TU असे एका वर्गातले 6 विद्यार्थी आहेत. आता या प्रश्नामध्ये कसं केलं आपण, QR हे U पेक्षा ठेंगू परंतु P पेक्षा जड, म्हणजे या क्वेश्चनमध्ये आपण हाईट पण क्रायटेरिया घेतलाय आणि वजन क्रायटेरिया घेतलाय. तर त्या दोघांचं या ठिकाणी दिलेले आहे. आणि तुम्हाला इथे मी प्रश्न दिलेले आहेत, उंचीच्या उतरत्या क्रमानुसार लावा, तिसऱ्या क्रमांकावर कोण असेल सांगा, सगळ्यात हलका कोण असेल, सगळ्यात उंच कोण असेल. तर होमवर्कचा हा तुमचा क्वेश्चन आहे. तर समजा हा पहिला प्रश्न आहे आपला, तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे, सर्वात हलका कोण आहे आणि सर्वात उंच कोण आहे. तर A, B आणि C. तर मला कमेंटमध्ये अशी कमेंट हवी आहे की आता समजा तुम्हाला वाटलं Aचं उत्तर 2 आहे, मग मला असं सांगा Aचं उत्तर 2, समजा Bचं उत्तर 1 आहे आणि समजा Cचं उत्तर 4 आहे. तर मला अशी एक कमेंट तुमची पाहिजे, जेणेकरून मला कळेल की 3च्या 3 प्रश्न कोणाचे बरोबर आले. तर कमेंटमध्ये हा प्रश्न सॉल्व्ह करून नक्की कळवा. धन्यवाद, भेटूयात.